फक्त तुमच्यात संघर्ष करण्याची, अभ्यास करण्याची धमक पाहिजे. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही यशस्वीच व्हाल. शेतकरी असू द्या, सामाजिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, फक्त मेहनती केली पाहिजे. म्हणून आपल्या खऱ्या अर्थाने आपले पोरं संगतीमुळे बिघडले, आपले पोरं राजकारणामुळे बिघडले, आपले पोरं खऱ्या अर्थाने क्रिकेटमुळे बिघडले. म्हणून आपण आपल्या लेकरांवर संस्कार केल्यानंतर आपले पोरं अजिबात वाह्यात वागणार नाही. म्हणून आपल्या लेकरांना आपण चांगले संस्कार करा. म्हणून माझ्या वारकरी संतांनी आम्हाला जो भक्ती मार्ग दाखवला ना, ऋषी मुनींनी, साधू मुनींनी जो तुम्हाला भक्तीचा जो मार्ग दाखवला ना, गेले मार्ग दावनी आधी, त्या मार्गावर आपण काय केलं पाहिजे? चाललो पाहिजे. त्या मार्गाचं आपण काय केलं पाहिजे? अनुसरण केलं पाहिजे का अनुकरण? बोला, काय केलं पाहिजे? अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही. अनुकरण करणे सेम झेरॉक्स कॉपी काढणे. 2 विद्यार्थी होते आपल्या गावचे, मुद्दा लक्षात घ्या. अनुकरण, अनुसरण. आपल्या गावचे 2 विद्यार्थी होते, दोघंही चुलत भाऊ होते, 1ली ते 10वी एकाच वर्गात. आडनाव एक असल्यामुळं त्यांच्या परीक्षेला लागोपाठ नंबर यायचे. एक चुलत भाऊ जास्त हुशार, एक कमी हुशार. ते प्रत्येक वेळेस त्याचं पेपरच्या उत्तरपत्रिका पाहून लिहायचं. घोटाळा असा व्हायचा, ते चुलत भाऊ असल्यामुळं ते थोडं तिरकं करून दाखवायचं. घोटाळा असा व्हायचा दुसऱ्याचं अनुकरण केल्यामुळं. याला जर 70-80% मार्क पडले, याला किती पडायचे? 50-60. त्याला 80-90 पडले, याला 60-70% मार्क पडायचे. कशामुळं? अनुकरण केल्यामुळं. योगायोगाने दोघं 10वी सुटले, 5-10% फरक. 12वीला ऍडमिशन घेतलं, 12वी सुटले, 5-10% फरक. FYSY ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, 5-10% फरक. मग त्यांनी BEdला ऍडमिशन घेतलं, इतिहास विषय घेतला, 2 वर्ष BEd केलं, दोघंही सुटले. फरक किती टक्क्याचा? 5-10% फरक. घोटाळा पावर का अनुकरण केल्यानंतर काय होतं? दोघंही BEd सुटले. आणि आपल्या खेड तालुक्याच्या एका शिक्षण संस्थेची इतिहासाची एक जागा संस्थेची निघाली. दोघांनी वर्तमान पेपरला जाहिरात पाहिली, दोघांनी बायोडेटे पाठवून दिले. योगायोग असा दत्तप्रभूंच्या कृपा आशीर्वादाने दोघांनाही कॉल आला. दोघांना काय झालं? कॉल इंटरव्ह्यूचा आला. परंतु जे एक जास्त हुशार होतं त्याला आदल्या दिवशी कॉल आला, या कमी हुशार होतं त्याला दुसऱ्या दिवशी बोलावणं आलं. आता हुशार माणूस ते हुशारच. उपजत बुद्धिमत्ता. त्याने अभ्यास करेल होता. सकाळी उठलं मस्तपैकी, आंघोळ केली टकाटक, मम्मी कोण 300, पप्पा कोण 200, 500 खिशात घातले. सकाळी 8 वाजता बस आली, खेडला निघून गेलं. जागा भरायची किती होती? 1. शेकडो कार्यकर्ते त्या संस्थेत जमा झाले. याचा दुपारी 4 वाजता नंबर आला. जय, कुठून आलात? आमक्या गावावरून. कस काय? सप्ताह या वर्षी जोरात झाला, नामांकित कीर्तनकार होते, अगदी एकदम टकाटक सप्ताह आमच्या पंचक्रोशीत झाला. म्हणे पा, काही असू द्या, आम्ही तुम्हाला 3 प्रश्न किती विचारू? 3. आता हे अभ्यास करून जायला होतं. साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारा, उत्तर द्या ना ठोबर का मी पुढे विचारणार आहे. साहेबांनी इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. म्हणे सांगा, भारत देश कधी स्वतंत्र झाला? काय प्रश्न विचारला? आता हुशार माणसं काय नुसती बडबड करत नाही, ते कसे बोलतात? धोरणाने आणि जजमेंटने उत्तर देतात. ते म्हणलं साहेब, 1942ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. साहेबांनी पुन्हा दुसरा प्रश्न विचारला. म्हणे यामध्ये कोण कोण होतं? याने पुन्हा धोरणाने जजमेंटने उत्तर दिलं. तो म्हणला साहेब, कोणाकोणाचे नावं सांगू? टिळक, गोखले, आगरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, महात्मा गांधी, नेहरू, शेकडो हजारो क्रांतिकारक होते. कोणाकोणाचे नावं सांगू? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर. इंटरव्ह्यूला जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला जातो. शेवटचा प्रश्न विचारला आणि साहेब म्हणे शेवटचा प्रश्न आहे. म्हणे विचारा. सांगा, मंगळ ग्रहावर पाणी आहे का? आता हे व्हॉट्सअप पाहायचं, इंस्टाग्राम पाहायचं, फेसबुक पाहायचं, वर्तमान पेपर वाचायचं. ते धोरणाने बरोबर म्हटलं. साहेब, तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. अजून मंगळ ग्रहावर पाण्याचा शोध लागला नाही. साहेब म्हणे तुम्ही 3 प्रश्नांची उत्तरं दिले, आमची कमिटी बसल, आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज पाठवू. ते गावात आलं संध्याकाळी 6च्या बसनी. आता याच्या चुलत भावाच्या डोक्यात खटका काय? पहिली ते बेड आपण याच पाहून कॉफी केली.
अनुकरण केलं. उद्या आपल्याला सुद्धा इंटरव्ह्यूला जायचंय. मग याच्या डोक्यात खटका बसेल, 5-10% कमी आहेत ना. मग प्रश्न विचारला, म्हणे दादा जयारी कसा काय झाला इंटरव्ह्यू? आम्हाला अगदी जोरात. मला उद्या जायचंय, तुला काय विचारलं मला सांग बरं. आता त्याला माहिती आहे आपलंच पाहून पास होईल. त्यांनी एका दमात सांगितलं, म्हणे मला पहिला प्रश्न विचारला, भारत देश कधी स्वतंत्र झाला? मी थोडं धोरणाने जजमेंटनी बोललो. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. साहेबांनी पुढचा विचारला, यामध्ये कोण कोण होतं? मी म्हणलो हजारो शेकडो क्रांतिकारक होते. तिसरा जनरल नॉलेजचा विचारला, मंगळ ग्रहावर पाणी आहे का? मी म्हणलो तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. याने एका दमात प्रश्नही सांगितले आणि उत्तर पण सांगितले. घोटाळा असा झाला, हे गेलं प्रश्न विसरून याने उत्तर पाठ करायला सुरुवात केली. मनातल्या मनात रिपीट करायला सुरुवात केली, चिंतन करायला सुरुवात केली. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. कोणाकोणाचे नावं सांगू? शेकडो हजारो क्रांतिकारक होते. टिळक होते, गोखले होते, आगरकर होते, सुभाषचंद्र बोस होते, नेताजी सुभाषचंद्र बोस होते. कोणाकोणाचे नावं सांगू? तपासण्या चालू आहे. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. पाठ करता 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 रात्रीचे 8:30 वाजले. आईनं स्वयंपाक केला, याचं चिंतन चालूच होतं. 10-12 लोक पंक्तीसाठी जेवणासाठी बसले. आई म्हणली, पप्या भाजी वाढू? ये म्हणलं तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. कसं बस जेवलं, झोपलं. झोपल्यानंतर याला झोप कसली? उत्तर विसरू नको म्हणून झोपात या कुशीवरून त्या कुशीवर. 42ला सुरुवात, 47ला तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. कोणाकोणाचे नावं सांगू? टिळक, गोखले, आगरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग. हे बडबड करता 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 रात्रीच्या 1:30ला पप्प्याचा आजार लगीला उठला. पप्प्याचा आजार रातचा 1:30ला लगीला उठला आणि 1:30 वाजता पप्प्याच्या आजाच्या कानावर शब्द पडला, तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. म्हातारा म्हणला, आपल्या गावातला कोरोना जाऊन 6 महिने झाले, परत आला का काय रातचा? हा म्हणतो तपासण्या चालू आहे. बरं आला तर एवढ्या रातचं तपास आहे, आलंय कोण? म्हातारा म्हणला, पाहू सकाळचं, घ्या झोपून. म्हातारं झोपलं. याला झोप कसली? हे सकाळीच उठलं, मस्तपैकी 2-4 साबणाने आंघोळ केली, टाकाटक, टाय बी, बेल्ट, शॅम्पू बिंपू, पॉन्ड्स पावडर लागली, कोंबडा बिमडा पाडला. मम्मी कोण 300 घेतले, पप्पा कोण 200 घेतले, 500 खिशात घातले. मस्त मेकअप, एकदा आरशात डुकून बिकून पाहिलं. मला सांगा, इंटरव्ह्यूला जाताना काय मेकअप करायची गरज आहे? मला सांगा, मेकअप केल्यानंतर माणसाचं आयुष्य वाढतं का? महिला मंडळ, मेकअप केल्यानंतर माणसाचं आयुष्य वाढतं का? मग तुम्ही एवढं मेकअपला खर्च कशासाठी करता? मग ते त्यांचाही दोष नाही महाराज, जाहिरातच खास आहे. तुम्ही सगळे टीव्ही पाहता ना, महिला मंडळ, तुम्ही सगळे टीव्ही पाहता ना, त्या टीव्हीत एक जाहिरात आहे पहा, कमळाच्या फुलातून बाई बाहेर येते अशी. आणि बाहेर आली ती काय म्हणती माहिती का? मेरे सौंदर्य का राज है शुद्ध सौम्य लक्ष. काय म्हणते ती? मी कशामुळे एवढी सुंदर झाले? कशामुळं? साबण लावल्यापासून. मग ह्या शॅम्पूनी, ह्या टांपूनी, या साबणानी, या क्रीमानी माणसं जर गोरे होत असती, माझ्या डोक्यात एक शंका आहे. साबणानी माणसं जर गोरे होत असतील, वेस्ट इंडिज मध्ये एकही निग्रो काळा राहिला असता का? आपल्या लोकांनी म्हशीला लावले असते साबण कंपन्यावरून. डवळी म्हैस 50,000ची 2 लाखाला ओपली असती, लय पांढरी बुवा, घेऊन टाक 2 ला. ठेविले अनंते तैसीची रावे, चित्त असू दे समाधान आहे. आणि आता इकडच्या मंडळीचा फेर अँड लवली उदान का उठेले? कशा उदान का उठेले? फेर अँड लवली. मग मला सांगा पुरीनो, पुरीनो मला सांगा, तुम्हाला त्या फेर अँड लवली मध्ये काय तुम्हाला माहिती? पुरीनो पुरीनो, त्या फेर अँड लवली मध्ये काय तुम्हाला माहिती आहे? डोक्यात ठेवून जा, उद्यापासून लावणारच नाही. फेर अँड लवली मध्ये परदेशातल्या लोकांचा शेंबूड एकत्र करेल. आणि वास येऊ नये मध्ये सेंट मारून पॅक केलाय आणि आपण म्हणतो वाह क्या निखार आया है. साबण हे मेकअपचं अजिबात करायचं नाही. त्याच्याऐवजी पुरीनो आपला मंत्र लिहून घ्या. त्याच्याऐवजी गावठी गायच्या गोमित्रात अंघोळ करा. तुम्ही 10 वर्ष जास्त जगाल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही.
आपली भारतीय आयुर्वेद शास्त्राचं पालन करा. तुम्हाला फुल्या येणार नाही आणि तुमचं तेजही जाणार नाही आणि केसही ढवळे होणार नाही. गावठी गायचा गावठी औषधांचा प्रयोग करा. चला पुढं. हे मस्त टकाटक तयार बियार झालं. कोंबडा बिवडा पडला. मम्मी कोण 300 घेतले, पप्पा कोण 200 घेतले, 500 खिशात घातले. सकाळी 8 वाजता बस आली. याचं चिंतन चालू होतं. 42ला सुरुवात, 47ला यश. तपासण्या चालू आहे. लवकरच कळेल. 2 किलोमीटर बस पुढे गेली आणि कंडक्टर म्हणला तिकीट. हे म्हणलं तपासण्या चालू आहे साहेब, लवकरच कळेल. कंडक्टर म्हणला मागच्या सरकारने आमच्या वकिलासहित 125 लोक आत घातले, तरी सुद्धा काही सापडलं नाही आणि तू म्हणतो तपासण्या चालू आहे, आम्हाला जगून देतो का नाही? कसं बस तिकीट काढलं, एक खेळला गेलं. चिंतन चालूच होतं. याचा 5:30 वाजता शेवट नंबर आला. साहेब म्हणले जरी कुठून आलात? अशा अशा गावावरून. हे पा आज गर्दी जास्त आहे, आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. हा म्हणला कामच झालं. साहेब किती प्रश्न विचारणार? 3. आता याला माहितीच नाही साहेब 3 विचारणार, परंतु कसे विचारणार? बदलून विचारणार. याची 2 इंच छाती वाढली आणि साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. तुमच्या सगळ्यांचे उत्तर द्या ना. ते ना ऐ मागचे तिकडचे इकडचे स्वबदार आपल्याला जागा करून ठोपाट दिशी. साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. साहेब म्हणे साहेब म्हणे तुझा जन्म कधी झाला? हे म्हणलं 42ला सुरुवात झाली. साहेब म्हणला अख्खे 5. साहेब पटकन म्हणून गेलं यामध्ये कोण कोण होतं. आता हा काय गाजर सांगून कोण कोण होतं. तो म्हणला साहेब शेकडो हजारो. वैतागलं साहेब वैतागलं. आणि साहेब वैतागून त्याला म्हणलं ए बावळ्या, तुझ्या डोक्यात काही फरक आहे का? याला वाटलं प्रश्नच विचारला. हे म्हणलं साहेब तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. हा घोटाळा कशामुळे झाला? अनुकरण केल्यामुळं. आणि कलियुगात ह्या गोष्टी होतच राहणार माय बापाओ.